नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत मारुती वॅगनार. दोन 2019चं मॉडेल आहे. BS4 गाडी आहे. तर या गाडीमध्ये आपण CNG फिटमेंट केलेला आहे. लोवाटो COBD2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. या गाडीमध्ये आपण कार्बन फायबर जो सिलेंडर येतो टाईप 4 सिलेंडर, तो 90 लिटरचा सिलेंडर आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. तर सर्वप्रथम फिटमेंटही पाहणार आहोत आपण या गाडीची कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे. ती गाडी जी आहे की आपल्याकडे स्पेशली धाराशिववरून फिटमेंटसाठी आलेली आहे. तर यांना आपण RTOचे जे पेपर्स आहेत ते पेपर्स तयार करून देणार आहोत. गाडी जी आहे ते त्यांच्या एजंटकडून पासिंग करून घेणार आहेत. ही फिटमेंट पाहणार आहोत. या ठिकाणी आपण बसवलेला आहे फ्रंट साईड गॅस स्पिलिंग वॉल. आहे लोवाटो COBD2चा डबल स्टेज हाय प्रेशर रेड्युसर. रेड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. क्या आहे लोवाटोची सोलोनॉइड कॉइल. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मॅट सेन्सर विथ फिल्टर. 3 सिलेंडर इंजिन गाडी आहे ही. 998 cc. या गाडीमध्ये आपण टायमिंग ॲडव्हान्सरही बसवलेला आहे. हा आहे स्पीड केअर कंपनीचा क्रँक बेस स्टॅटिक ॲडव्हान्सर. हा याचा इमर्जन्सी प्लग. इन फ्युचर जर आपला ॲडव्हान्सर खराब झाला तर आपण याच्या थ्रू बायपास करून गाडी पेट्रोल आणि CNG याच्यावरती यूज करू शकतो. हा आहे लोवाटो कंपनीचा इझी फास्ट COBD2 48 पिन ECU. तेच स्विचचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे. ते आमचे जावेद भाई. या ठिकाणी आपण प्लेसमेंट केलेला आहे चेंज ओव्हर स्विच. कस्टमरने ज्यावेळेस आपल्याकडे इन्क्वायरी केली होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीमध्ये मला कुठल्याही प्रकारचा लोड नको आहे. म्हणजे जर टाईप 2 सिलेंडरचं जे वजन असतं ते आहे एम्प्टी टँकचं वजन 75 किलो आणि आपण या गाडीमध्ये जो 90 लिटरचा सिलेंडर बसवलेला आहे त्याचं वजन आहे एम्प्टी टँकचं फक्त 28 किलो. तर ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे ही. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत की गाडीमध्ये कुठल्या पद्धतीचा RPM फ्लक्च्युएशन आहे का. सिलेंडरचंही फिटमेंट पाहणार आहोत आपण. हा आपण बसवलेला आहे या गाडीमध्ये 90 लिटरचा हेक्झागॉन कंपनीचा जर्मन मेड लाईट वेट सिलेंडर. याच्यामध्ये जो वॉल येतो तो इलेक्ट्रॉनिक वॉल आहे जो कंपनी फिटेड गाड्यांमध्ये येतो तो. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड पिलिंग वॉल फिटमेंट केलेला आहे कंपनी फिटेड. हा आहे बॅकसाईड पिलिंग वॉल. या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्सिव्ह प्लेट फिटमेंट केलेले आहे. तर ही होती आपली मारुती वॅगनार BS कोडची लोवाटो किटची फिटमेंट विथ टाईप 4 सिलेंडर. ही आहे माझी वाघोली ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.